आणि बंधू भगिनी, प्रबोधन गोरेगाव या संस्थेचं आजचं जे स्वरूप आहे हे अखंड महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु या स्वरूपाला येण्यासाठी ज्या दोन व्यक्ती प्रामुख्याने कारणीभूत झाल्या त्याच्यातील एक व्यक्ती माननीय श्री सुभाष देसाई हे प्रबोधन गोरेगावचे संस्थापक आहेत, आज तिथे उपस्थित आहेत. आणि त्यांच्याबरोबर या कार्यामध्ये सदैव सावलीसारखे राहिलेले वसंत तावडे हे मात्र मागच्या वर्षी आपल्यातून निघून गेलेले आहे. आता वसंत तावडे यांचा कदाचित आमच्या नंतरच्या पिढीला फारसा परिचय नसेल, परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर एक कट्टर शिवसैनिक म्हणजे शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांची विचारधारा याच्यावर अढळ विश्वास, साहित्याचा अखंड ध्यास आणि प्रबोधन गोरेगाव हा त्यांचा श्वास असं व्यक्तिमत्व म्हणजे वसंत तावडे. अशी माणसं आता दुर्मिळ झालेली आहेत. याचं कारण जीवनाचा वेगच एवढा वाढलेला आहे की समाजसेवा करण्यासाठी इच्छा असूनही देखील व्यक्तींना वेळ देता येत नाही. परंतु त्या काळामध्ये 72 सालच्या सुमाराला ज्या वेळेला संस्थेची स्थापना झाली त्यावेळेला आज या संस्थेचं स्वरूप हे होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. त्याचं बीज रोवलं माननीय श्री सुभाष देसाईंनी आणि त्याला खत घातलं, त्याची जोपासना केली, त्याच्यासाठी तन मन धन अर्पण केलं ते वसंत तावडे यांनी. याच्यामध्ये मी इतर कार्यकर्त्यांच्यावर अन्याय करत नाही, कारण वसंत तावडे हे आम्हा सर्वांचं मिळून एक प्रतीक आहे. प्रबोधन गोरेगावचे उपक्रम वगैरे आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याच्यासाठी मी आपला वेळ घेणार नाही. परंतु ज्या वेळेला वसंतराव तावडे यांची श्रद्धांजली सभा होती त्यावेळेला माननीय सुभाष देसाई साहेबांनी असं सांगितलं होतं की आपण एक योग्य असं कायम स्वरूपात राहील असा काहीतरी उपक्रम सुरू करूया. त्याच्यावर बराच विचार विमर्श झाला आणि शेवटी असं ठरलं की कोणत्या तरी गल्लीबोळाला नाव देऊन काही एवढ्या मोठ्या माणसाचं स्मृती होऊ शकत नाही. त्याच्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याला सदैव स्मरणात ठेवता येईल असं काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यातून त्यांची जी साहित्य सेवा आहे ते स्वतः उत्तम वाचक होते, साहित्याचे व्यासंगी होते आणि स्वतःचा आपले वसंतश्री दिवाळी अंक त्याने सातत्याने चालू ठेवला होता. या साहित्य सेवेचा आदर करण्यासाठी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही कथास्पर्धा आयोजित करावी असं ठरलं. देसाई साहेबांना ही संकल्पना आवडली. या कथास्पर्धेचं पहिलं वर्ष होतं. आमचे नियम कठोर नव्हते, फक्त एकच त्याच्यामध्ये अडचण होती ती म्हणजे आमची शब्द मर्यादा थोडीशी जास्त होती. 2,500 ते 3,000 शब्द होती, कारण सर्वसाधारणतः 1,500 ते 2,000 शब्द एवढी असते आम्ही पाहिलं होतं. परंतु लेखकांना स्वातंत्र्य मिळावं लिखाणाचं म्हणून आम्ही हे ठेवलं होतं. आमचा एक अंदाज असा होता की साधारण 50-60 कथा येतील. परंतु ज्या कार्याच्या मागे चांगला विचार असतो, चांगली भावना असते, तिथे ईश्वराचं अधिष्ठान असतं. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की या कथास्पर्धेच्या पहिल्या वर्षात भारतातूनच नव्हे तर परदेशातून कथा आल्या आणि एकूण 106 कथा आल्या. या कथेचं परीक्षण माननीय मुकेश मास्करजी जे साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक आहेत, त्याचप्रमाणे कथाकार शावी परेरा आणि विनोद पितळे या मान्यवरांनी केलं. अतिशय कमी काळामध्ये 106 कथांचं परीक्षण करणं हे शिवधनुष्य पेललं त्यांनी आणि दिवाळी अंकामध्ये या कथा प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. यापुढे देखील या कथा स्पर्धेला अधिकाधिक प्रतिसाद मिळेल अशी प्रबोधन गोरेगावला खात्री आहे. ही कथा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काही व्यक्तींचा आम्हाला इथे नामोल्लेख केला पाहिजे आणि ते म्हणजे आमच्या प्रबोधन गोरेगावचे गोविंद गावडे प्रमुख कार्यवाह, श्री रमेश इसवलकर कोषाध्यक्ष आणि गोविंद येतेकर आमच्या वाचनालयाचे प्रकल्प प्रमुख यांनी याच्यासाठी खूप मेहनत केलेली आहे. प्रबोधनचा एक कार्यकर्ता म्हणून मला त्यांचा उल्लेख इथे करणं आवश्यक वाटतं. आणि म्हणून प्रबोधनवरचं आपलं प्रेम, वसंतराव तावडे यांच्याबद्दलचं आपलं प्रेम
ज्याच्यामुळे आपण ही सगळे इथे उपस्थित झालेला आहात. या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये डॉक्टर संजय उपाध्ये यांचा मन करारे प्रसन्न हा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आपल्यापुढे सादर होणार आहे. आपण या सर्व एकूण कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही विनंती करतो. नमस्कार.